कायद्याच्या क्षेत्रात वावरणारे किंवा कायद्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी असो किंवा विधितज्ञ असो, अनेक वेळा आपल्याला सुप्रीम कोर्ट पाहण्याची आवड असते किंवा सुप्रीम कोर्ट पाहण्याची जिज्ञासा असते। त्यामुळे जे विद्यार्थी किंवा जे विधितज्ञ सुप्रीम कोर्टामध्ये पहिल्यांदा जात असतील किंवा सुप्रीम कोर्टाला पहिल्यांदा भेट देत असतील, अशा विधितज्ञांना किंवा विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टमध्ये जाणं खूप अवघड जातं। त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची काय प्रोसेस आहे किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यासाठी कोणत्या पद्धतीने प्रक्रिया करावी लागते याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे। त्यामुळे स्वागत करतो तुमचं लीगल वन या आपल्या युट्यूब चॅनलवर। मी ॲडव्होकेट गोपाल चव्हाण तुम्हाला सविस्तर ही प्रोसेस आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। सुप्रीम कोर्टामध्ये व्हिजिट देत असताना याची प्रक्रिया कशा पद्धतीने आहेत, जर सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला जर वेगवेगळ्या राज्यातून जर विद्यार्थी सुप्रीम कोर्टामध्ये व्हिजिट देण्यासाठी जर जात असेल तर ते सुप्रीम कोर्टामध्ये कोणत्या पद्धतीने आपल्याला भेट देता येईल किंवा कोणत्या प्रोसेसने आपल्याला पास जे आहे ते पास मिळवता येईल याची प्रक्रिया आपण हे पाहणार आहे। सुप्रीम कोर्टामध्ये एंट्री घेण्यासाठी मुख्य दोन गेट आहेत। एक सुप्रीम कोर्टच्या फ्रंट साइडनी गेट आहे आणि सुप्रीम कोर्टच्या लेफ्ट साइडनी गेट आहे। सुप्रीम कोर्टामध्ये गेटमधून एंट्री तुम्हाला इझिली मिळून जाईल, परंतु सुप्रीम कोर्टाच्या मेन गेटमधून सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यासाठी तुम्हाला पासची आवश्यकता असते आणि ते पास मिळवण्याची दोन पद्धती आहेत। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांना व्हिजिटर्ससाठी वेगळे आहेत। त्यानंतर ॲडव्होकेट यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पास मिळवण्यासाठी तुम्हाला पास मिळवण्यासाठी दोन प्रक्रिया आहेत। एक तर तुम्ही ऑफलाईन काउंटरवर जाऊन तुम्ही पास काढू शकता, तुमचा आयडी प्रूफ आणि तुम्हाला एक फॉर्म, त्याच्यामध्ये तुम्हाला एक ब्लँक फॉर्म दिला जातो, जो फॉर्म तुम्हाला आपल्या साइड बारवर तुम्हाला दिसत असेल। यानंतर तुम्हाला तुमचं एक आयडी प्रूफचे झेरॉक्स लागते आणि तो फॉर्म फिलअप करून तो आयडी प्रूफचा झेरॉक्स त्याच्यामध्ये लावून तुम्हाला काउंटरवरून तुम्हाला पास काढू शकता। या व्यतिरिक्तही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पास तुम्हाला काढून घेता येतो। त्या ऑनलाईन पास कोणत्या लिंकवरून काढायची डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मी टाकून देईन। हे पास घेतल्यानंतर तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या मेन गेटमधून तुमची चौकशी केल्यानंतर तुम्हाला एंट्री मिळून जाईल। ही एक प्रोसेस आहे, सिंपल प्रोसेस आहे सुप्रीम कोर्टामध्ये एंट्री घेण्यासाठी। तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जाताना पूर्ण सुप्रीम कोर्ट फिरता येईल, तुम्हाला कोर्टरूम मध्ये चेंबरमध्ये जाता येईल। या व्यतिरिक्त तुम्हाला सुप्रीम कोर्टचे प्रत्येक लायब्ररी असो किंवा सुप्रीम कोर्टचे चेंबर बार असो किंवा जे काही सुप्रीम कोर्टमध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळायला पाहिजे किंवा ज्या ज्या तुमचं एखादं मॅटर असेल तर त्या मॅटरला तुम्हाला प्रेझेंट राहायचं असेल, ते मॅटर ऐकायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला सुद्धा एंट्री मिळून जाईल। त्याच्यामध्ये फक्त रिस्ट्रिक्शन एवढेच आहे की तुम्हाला तुमची पर्सनल बॅग घेऊन चेंबरमध्ये जाता येत नाही। एवढी सोपी प्रोसेस यामध्ये आहे। म्हणून या पद्धतीनं सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची नवीन विद्यार्थ्यांसाठी किंवा विधितज्ञांसाठी ही प्रक्रिया आहे। तुम्हाला जर अजून याच्याबद्दल काही अडचणी जात असेल तर तुम्ही आपल्या कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता। या व्यतिरिक्त तुमचं अजून काही प्रॉब्लेम्स असेल तर तुम्ही आपल्याला टेलिग्राम चॅनलवर जुळून राहू शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। तुम्हाला अजून असेच काहीतरी लीगल गोष्टींची माहितीसाठी तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या लीगल वन या युट्यूब चॅनलला जुळून राहू शकता। यासाठी आपल्या लीगल वन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून घ्या।